तुला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये अचानक माणसं येण्याचा किंवा अचानक माणसं निघून जाण्याचं काय कारण असेल? स्वामींकडे, तुझ्या सद्गुरूकडे, तुझ्या देवाकडे त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांच्याकडे तू जे काही प्रार्थना केलीस, तुझा त्रास त्यांना कळला, तुझी वेदना त्यांना कळवली आणि मग तुझ्या आयुष्यामध्ये अशा काही देवदूतांना पाठवलं गेलं जेणेकरून ते तुझे प्रॉब्लेम सॉल्व करतील. आणि तेच देवदूत म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये जी जी नवीन माणसं येत आहेत किंवा काही माणसं निघून जात आहेत, ते सगळं करण्यामागचं कारण म्हणजे स्वामीच आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे ते स्वामी नक्कीच घडवून आणतील आणि ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये वाईट घडणार आहेत ते सगळ्या गोष्टी ते स्वतःहून नाहीसे करतील. त्यामुळेच तू स्वामींवरती विश्वास ठेव आणि त्यांची सेवा अशीच चालू ठेव. काहीही झालं, कितीही मोठ्या अडीअडचणी आल्या तरी स्वामींना मात्र विसरू नकोस. कारण आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी तुला तुझी माणसं, तुझी जवळची लोक तुला त्या संकटातून बाहेर काढणार नाहीत, परंतु तुझे स्वामी, आपले स्वामी नक्कीच तुला या संकटातून बाहेर काढतील. त्यामुळे कितीही मोठं संकट आलं तरी स्वामींना मात्र पाठ देऊ नकोस. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.